मोदीची लाट, शेतकऱ्यांची वाट. माझे नाव काकासाहेब सोपानराव लगड. मी एक शेतकरी असून मी हे कांद्याचे पीक घेतलं होतं. तर या मोदी सरकारमुळं आणि नोटाबंदीमुळं कांद्याची अवस्था अशी झाली की शेतामध्ये शेणखत टाकण्याच्या ऐवजी कांदा टाकण्याची वेळ आली. शेणखत टाकायला मोदी सरकारमुळं जनावरं राहिली नाहीत. आम्ही दुधाला बाजार नसल्यामुळं जनावरं विकली. आज नोटाबंदी मोदी सरकारने केलेली. आपण जर बाजारात गेलं तर कुठल्याच शेतीमालाला बाजारभाव नाही. आणि मग अशी जर अवस्था झाली तर शेतकऱ्याची मुलं शाळा कशी शिकायची. आज पाऊस पाणी भरपूर झालेला आहे मागच्या वर्षी. आता थोडी पाण्याची परिस्थिती चांगली आहे, तरी पण शेतकऱ्यांनी थोडी ऊसाची पिकं केलीत. तर आम्हाला आता या मोदी सरकारविषयी असं वाटायला लागलंय की पुढच्या वर्षी साखरेची जर मोदी सरकारने अशी अवस्था केली तर कांदा ऊस आम्हाला रानात फेकता आला, ऊस आम्ही कुठं फेकायचा. मोदी सरकार हे असं आम्ही इतक्या विश्वासाने मोदी सरकारला मतदान केलं की आज आमच्या इथं आमची शेतकऱ्याची मन आहे की भरवशाच्या म्हशीला टोनगा, अशी परिस्थिती मोदी सरकारची झालेली. आणि आज मुख्यमंत्री काय सांगतील की तुम्ही शेतकऱ्यांनी सरकारवर आधारित राहू नका. तर मग हे अशी भाषा मुख्यमंत्र्याला शोभती का. मतदान मागण्याच्या वेळेस मोदी सरकारने सांगितलं होतं आजचे दिन येतील. ते आजचे दिन यायचे कधी. आमच्याकडे जर जमिनी शिल्लक नाही राहिले तर आजचे दिन येऊन उपयोग काय. आम्हाला एकतर जमिनी विकावं लागते, नाही तर आत्महत्या करावं लागेल. अच्छे दिनचे स्वप्न दाखवली. मोदी सरकारनं शेतकऱ्यांची वाट लावली.